सर्वांना नमस्कार मित्रांनो. कसं आहे बबल्या चकुले, ठीकठाक आहेत ना तुम्ही? लक्षात घ्या, आपण पीओ गाईड पार्ट 1 बघत होतो. त्याचप्रमाणे आपण जवळपास 90% पार्ट काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. विविध ठिकाणी तुला विविध नियम सांगितले. तर त्याचप्रमाणे आज आपण इनलँड पोस्टल आर्टिकल्स म्हणजे आंतरदेशीय डाकपत्रे जी येतं त्याच्यावर आज आपण माहिती बघणार आहे. तुला 200% सांगतो. 200% एक प्रश्न इनलँड पोस्टल आर्टिकल्स वर येणार म्हणजे येणार. आणि कुठला येणार ते बी तुला सांगतो. 2024-25 मध्ये बरेच नियम चेंज झाले, तर त्यामध्ये काय मॅटर आहे काय नाही, तुला कुठले प्रश्न येणार आहेत ते सुद्धा सांगतो. 5-7 प्रश्न लक्षात ठेव, त्याच्या बाहेरचं काही करू नको. पण तुला माहिती असावी त्यासाठी तुला सगळा बुगा करून सांगणार आहे मी. काय करणार आहे? सगळा बुगा. इनलँड पोस्टल आर्टिकल्स म्हणजे काय असतात, फर्स्ट क्लास मेल, सेकंड क्लास मेल, सगळा 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 दुराळा करून टाकायचा. लक्षात घ्या, इनलँड पोस्टल आर्टिकल्स म्हणजे आंतरदेशीय डाकपत्रे असतात. आता आंतरदेशीय डाकपत्रे जी येतं त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. 2 प्रकार कुठले असतात? फर्स्ट क्लास मेल आणि सेकंड क्लास मेल. लक्षात घे, फर्स्ट क्लास मेल, त्यानंतर सेकंड क्लास मेल. आता फर्स्ट क्लास मेल आणि सेकंड क्लास मेल काय मॅटर आहे काय नाही ते बी सांगतो. पण लक्षात घे, कॅटेगरी 1 म्हणजे फर्स्ट क्लास मेल असते. कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 म्हणजे असते सेकंड क्लास मेल. परीक्षेला तुला विचारू शकते तर कॅटेगरी 1 कोणाला म्हणतात, कॅटेगरी 2 कोणाला म्हणतात. फर्स्ट क्लास मेल म्हणजे कॅटेगरी 1 आणि सेकंड क्लास मेल म्हणजे कॅटेगरी 2. यायला तुला ध्यानात. आता तुला सांगतो फर्स्ट क्लास मेल आणि सेकंड क्लास मेल मध्ये फरक काय नेमकी. हे पाहिजे, फर्स्ट क्लास मेल आणि सेकंड क्लास मध्ये फरक सांगतो. काय असतंय, ज्यावेळेस तू पत्र पाठवशील, आर्टिकल ज्यावेळेस पाठवतोस एखाद्या ठिकाणी पाठवायचे, तर त्यावेळेस फर्स्ट क्लास मेल मध्ये काय केलं जातं, जिथे जिथे सोय आहे कशाची, विमानाची, तिथे तिथं विमानाने सुद्धा आर्टिकल्स पाठवले जातील. पण फर्स्ट क्लास मेल मध्ये ज्याचा समावेश होतो त्या आर्टिकल वरती एअर चार्जेस घेतला जाणार नाही. आलं लक्षात? फर्स्ट क्लास मेल वरती एअर चार्जेस घेतला जाणार नाही. आता फर्स्ट क्लास मेल बाय सरफेस पाठवशील, बाय एअर पाठवशील, बाय आरएमएस पाठव, बाय शिप पाठव, कसे पाठवायचे तसे पाठव, जिथे जिथे सोयीस करेन. तुला उदाहरणाद्वारे समजून सांगतो. उदाहरणाद्वारे काय असतंय, लक्षात राहत असते. मुंबईवरून नागपूरला तुला फर्स्ट क्लास मेल मधले पत्र पाठवायचे. तर आता फर्स्ट क्लास मेल मध्ये काय येतंय, सेकंड क्लास मेल मध्ये काय येतंय ते तुला सांगतो. कारण मॅटर काय झालाय हे लक्षात घे. सेकंड क्लास मेल मध्ये ह्या वर्षी भुगा झालाय. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालंय, कोणी कोणाला आड नाव दिले, कोणाचं काय मॅटर झालंय, कोणी कोणासोबत लग्न केलंय, कोण कोणासोबत राहायला लागलंय, म्हणजे काय चेंजेस झाले तर ते तुला व्यवस्थित टाइम टू टाइम व्यवस्थित सांगतो. आपण सेकंड क्लास मेल आपण नंतर बघूया, फर्स्ट क्लास मेल आपण त्याच्या आधी बघणार आहे. आता लक्षात घे, मुंबईवरून काय केलं, नागपूरला पत्र पाठवलं फर्स्ट क्लास मेल मधलं. त्यावेळेस जर समजा मुंबईवरून किंवा पुण्यावरून नागपूरला पाठवलं, तिथे विमानाची सोय आहे. फर्स्ट क्लास मेल मधलं जर पत्र पाठवलं तर त्याला एअर चार्जेस लागणार नाही. कोणाला लागणार नाही एअर चार्जेस? फर्स्ट क्लास मेल मधल्या आर्टिकल्सला एअर चार्जेस लागणार नाही. आता सेकंड क्लास मेल जे येतं ते काय केलं जातात, बाय सरफेस मन, बाय आरएमएस मन पाठवले जातात. पण सेकंड क्लास मेल हे एअर द्वारे पाठवले जाणार नाही, बाय एअर. लक्षात घे, बाय एअर हे काय केलं जाणार नाही, ट्रान्समिशन केलं जाणार नाही किंवा फॉरवर्ड केले जाणार नाही. त्याचप्रमाणे सेकंड क्लास मेल मध्ये जे आर्टिकल्स येतात ते कधी पाठवले जातील, बाय एअर. ज्यावेळेस समजा तुझं हे पत्र आहे बरं का, हे पत्र आहे, पत्रावर तू लिहिशील बाय एअर. बाय एअर लिहिल्यानंतर ज्यावेळेस तू बुकिंग करशील त्यावेळेस तुझे चार्जेस वगैरे घेतले जातील. कशासाठी? जे रिक्वेस्ट चे चार्जेस असतील बाय एअर पाठवण्यासाठी, रिक्वेस्ट चार्जेस फॉर एअर, म्हणजे जे काही चार्जेस असतील ना एअर चार्जेस सेकंड क्लास मेल साठी ते आकारले जातील. आणि त्यानंतर तुझं सेकंड क्लास मधील पत्र हे बाय एअर पाठवलं जाईल. तुला फर्स्ट क्लास मेल आणि सेकंड क्लास मेल मधला फरक कळला बबल्या? कळला ना? हे बघ, बाय एअर पाठवू शकत नाही, पाठवायची म्हणत तुला बाय एअर चार्जेस काय असेल ते पेड करावं लागतील. बुकिंगच्या वेळेस तुला सांगावं लागेल मला काय करायचंय भाऊ, पत्र बाय एअरने पाठवा. बाय एअरने म्हणजे काय होतंय, लवकर जात आहे. त्यानंतर फर्स्ट क्लास मेल मध्ये जिथे जिथे सुविधा आहे
तिथं काही विचार करत बसणार नाही, बाय सरफेसने पाठवू का, बाय शिपने पाठवू का, बाय RMS ने पाठवू किंवा एअरने, जिथं जशी सोय असेल फर्स्ट क्लास मेलची तिथं त्यांना पाठवलं जाईल, तिथं ते कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाहीत, घेतले जाणार नाही तो. आता फर्स्ट क्लास मेल आणि सेकंड क्लास मधील मॅटर तुझ्या ध्यानात आलाय ना? तुला सांगतो फर्स्ट क्लास मेल मध्ये काय काय समावेश होतो हे बघ. फर्स्ट क्लास मेल ह्याच्यामध्ये काय होते बबल्या, ह्याच्यामध्ये ना 3 प्रकारच्या आर्टिकलचा समावेश होतो. कुठल्या आर्टिकलचा समावेश होतो, काय होतो त्याचं तुला बुगा करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फर्स्ट क्लास मेल याबद्दल माहिती बघणार आहे. त्यानंतर सेकंड क्लास मध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया. हे बघ, फर्स्ट क्लास मेल मध्ये लेटर समावेश होतो, लेटर. त्यानंतर लेटर कार्ड आणि त्यानंतर बघ पोस्ट कार्ड. पोस्ट कार्ड मध्ये 1760 प्रकार येतात, ते तुला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठलं पोस्ट कार्ड किती रुपये लागतात, काय लागल, इथं लेटर कार्ड मध्ये एअर चार्जेस काय लागणार आहे, प्रायव्हेट लेटर कार्ड असेल, सगळं तुला व्यवस्थित सांगतो. आता लक्ष दे, लेटर लेटर कार्ड आणि पोस्ट कार्ड हे फर्स्ट क्लास मधले 3 प्रकार येतं. आलं लक्षात? आता आपण काय करूया, लेटर बद्दल सगळी माहिती बघूया. लेटरचा बुगा करून सांगतो तुला, हे लक्ष द्या. आता फोडून टाकायलो, लक्ष दे. एक आकडा टाकतो इथं. लेटर, लेटर म्हणजे काय तुला मराठी शब्द माहिती तुला, लेटर म्हणजे पत्र. आता पत्र म्हणजे काय, पत्र म्हणजे काय असतंय, आर्टिकल्स विच आर एनक्लोज इन अन एनव्हलप. जे तुझं काय असेल मॅटर, मॅटर म्हणजे तू काय लिहून पाठवणार असतील, तू काय जरा डॉक्युमेंट पाठवणार असतील, ते तू काय करू शकतो, एनव्हलप मध्ये पॅक करून पाठवतो. एनक्लोज म्हणजे काय, बंदिस्त असणे. कशामध्ये, एनव्हलप मध्ये. हे बघ, आर्टिकल्स विच आर एनक्लोज इन एनव्हलप. एनव्हलप, आता एनव्हलप म्हणजे काय, तू काय झालंय तुला काही समजा ना, तू काय करायला बघ, सीबीएससी ट्रान्झॅक्शन करायला आणि घरी झोपा काढायला मस्तपैकी तू काय करायला 11 वाजता त्या सब ऑफिस मध्ये जायला, ते चहाची टपरी बसायला, 2-4 मित्रांसोबत गप्पा आणायलास आणि तो कार्यक्रम दिवस तसाच निघून चाललाय. त्यानंतर तू मोकार रूमवर आल्यावर काय करायला, मोकार कुठाने करायला, मोकार झोपा काढायला, मोकार त्या रील्स बघायला. ते लक्षात घे. त्यामुळे तो काय होतं, इथं मन लागणं झालं, तो मन काय दुसरीकडे तुझ्या तारा गुंतलेल्या येतात, त्या थोड्या तारांना अंतर ठेव आणि लक्षात घे. एनव्हलप म्हणजे असतंय लिफाफा. लिफाफा म्हणजे काय असतंय, जे कव्हर असतंय, तू पत्र कशा म्हणजे आत टाकतोस, एनव्हलप मध्ये टाकतो, ते काय केलं तर पाठवलं जातं. आर्टिकल्स विच आर इन्क्लोज इन एनव्हलप अँड ट्रान्समिशन ऑर फॉरवर्डेड आर कॉल्ड ॲज लेटर. लेटर म्हणजे पत्र. आलं ध्यानात तुला? त्यानंतर तू आता ध्यानात घे, काय सांगवले बाळा. अय बाळा, बाळा लक्षात घे इकडे बघ. इथं तुला ह्या वर्षी परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे, लेटरचं जास्तीत जास्त वजन किती, मॅक्झिमम वेट. मॅक्झिमम वेट तू लक्षात ठेवायचंय 500 ग्रॅम. आता 500 ग्रॅम लक्षात ठेवायचंय. मॅटर कसं आहे 500 ग्रॅमचा ते मी तुला सांगतो. काय होतं, आता जे 2024-25 ला जे रूल्स चेंज झालेत, त्याच्या आधी लेटरचं जास्तीत जास्त वजन होतं 2 किलोग्रॅम. किती? 2 किलोग्रॅम. पण न्यू चेंजेस काय आहे, 500 ग्रॅम. जिथं न्यू चेंजेस होतो तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो बबड्या. आलं लक्षात? त्यामुळे तू अपडेट राह, आपले व्हिडिओ पाय, तुला परफेक्ट कार्यक्रम रचून देतो मी. आलं लक्षात? 500 ग्रॅम काय आहे, जास्तीत जास्त आर्टिकलचं वजन राहील. त्यानंतर आर्टिकलची जाडी काय असते काय नाही ते तुला सांगतो बघ. त्याचप्रमाणे आर्टिकलची तुला जर जाडी विचारली, कशाची, एनव्हलपची. एनव्हलपची जाडी, जाडी म्हणजे काय, थिकनेस. तर थिकनेस किती असतंय, 70 GSM. 70 GSM तुला पर्याय दिसते तिथं, 70 GSM. तुला तिथं काय करतील, 80 GSM, 75 GSM, 70 GSM. 70 GSM एनव्हलपची जाडी, 70 GSM एनव्हलपची जाडी काय, 70 GSM. त्यानंतर कमीत कमी विचारली, कमीत कमी जर विचारलं 0.08 mm आणि जास्तीत जास्त जर विचारलं, जास्तीत जास्त विचारलं तर 0.18 mm. mm म्हणजे काय असतंय, मिलीमीटर असतंय. आलं लक्षात? mm म्हणजे मिलीमीटर, mm म्हणजे मिलीमीटर. 0.08. परीक्षेला तुला कसं विचारतील बघ, कमीत कमी देतील. हे बघ असे कुठे देतील तुला, असे. हे बघ भाऊ, जाणार ना तू कन्फ्युज इथं, तू वाचलेला असतंय पण तिथे गेला काय तू म्हणजे तुला असं एकदम वेगळंच वाटतंय.
हे लिहू का हे लिहू का हे लिहू? बबड्या तू हे लिहायचंय कुठलं हे 0.08 mm ही एनवलपची कमीत कमी जाडी असेल आणि जास्तीत जास्त 0.18 नाही तर तुला डायरेक्ट 70 GSM काय केलं जाईल पर्याय केलं जाईल. तू काय करायचं आहे त्याच्याबद्दल गोल रंगून यायची. तर आता तुला सांगतो बबल्या ह्याच्यामध्ये ना लेटरची साईज किती असते काय किती कुठाने करायला लागते तर त्याचे बी दोन प्रकार येतं रोल फॉर्म मध्ये आणि इन रोल फॉर्म मध्ये. आर्टिकलची साईज काय असेल ते तुला सांगतो. हे बघ रोल फॉर्म त्यानंतर इन रोल फॉर्म असेल बरं का म्हणजे रोल फॉर्म मध्ये आर्टिकल नसेल एनवलप नसेल रोल फॉर्म मध्ये नसेल तर आता ह्याचे बी दोन प्रकार येतात. इथे लिहितो मिनिमम इथे लिहितो मॅक्सिमम. त्यानंतर हे बघ इथं सिंगल डायमीटर त्यानंतर इथे लिहितो लेंथ प्लस ट्वाइस डायमीटर डी लिहितो बरं का 2D ट्वाइस डायमीटर. ह्याच्यामध्ये आता लक्षात घे रोल फॉर्म मध्ये जर एनवलप आर्टिकल जर असेल तर त्याची मिनिमम इथं सिंगल डायमीटर असेल तर त्याची साईज किती असते साईज बद्दल सांगितलो. आकार आलं लक्षात. तू काय झालं तुझ्या जीवनाला आकार न वकार न पुकार न काहीच राहिलं नाही. तू लक्ष बघ तिकडेच लागेल आहे. आकार लक्षात घे सिंगल डायमीटर किती असते 10 सेंटीमीटर कमीत कमी. जास्तीत जास्त विचारलं तर 80 सेंटीमीटर लक्षात घे 80 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ प्लस ट्वाइस द डायमीटर जर असेल तरी तर लक्षात घ्यायचंय 17 सेंटीमीटर आणि इथं जास्तीत जास्त विचारलं 100 सेंटीमीटर. आलं का भाऊ कार्यक्रम लक्षात. रोल फॉर्म जर आर्टिकल असेल रोल फॉर्म मध्ये जर असेल तर त्याची साईज कशी असते सिंगल डायमीटर मिनिमम 10 सेंटीमीटर मॅक्सिमम 80 सेंटीमीटर. लेंथ 2D असेल ट्वाइस डायमीटर 17 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटर. आता आर्टिकल एनवलप रोल फॉर्म मध्ये नसेल तर त्याची साईज कशी असते किती लागल तर एनी सिंगल डायमीटर असेल ना एनी सिंगल डायमीटर म्हणजे असते व्यास त्यानंतर रेडियस म्हणजे असते त्रिज्या त्यानंतर कॉर्ड म्हणजे असते जीविका. ते आपण गणितात शिकलेलं आहे. हे बघ एनी सिंगल डायमीटर जर असेल तर एवढं लक्षात ठेव 140 mm इंटू 90 mm. एवढं लक्षात राहील का तुला जर काही समजलं नसेल फक्त तू आकडे तर लक्ष ठेवशील का 10 सेंटीमीटर 17 80 100 हे आकडे दिसले की हे फक्त टुक्के मारून व्यवस्थित अलग लक्षात ताळमेळ लावून एवढं ध्यानात आलंय. हे बघ मॅक्सिमम 500 ग्रॅम एनवलप जाडी वगैरे तुला सांगितली. रोल फॉर्म साईज वगैरे सांगितली. रोल फॉर्म मध्ये असेल तर त्याची साईज काय असेल ती सांगितली. आता पुढे लक्ष देतो काय सांगतो लेटर बद्दल किती फ्लॅप असतात किती गाड्यामध्ये असते फ्लॅप म्हणजे असते गाड्या फ्लॅप लेटर कार्ड असेल फ्लॅप लेटर वन तर त्याला 3 फ्लॅप असतात लक्षात ठेव. किती 3 फ्लॅप आलं लक्षात. त्याचप्रमाणे हे जर लेटर पाठवतोय तू लेटर पेमेंट ऑफ पोस्टेज और विदाउट पेमेंट ऑफ पोस्टेज दोन्ही प्रकारे पाठवू शकतो. तो मॅटर काय तुला मी बरोबर सांगतो. तिकिटांच्या ह्याच्यामध्ये आलो की सांगतो तुला. आता तुला काय करायचंय लेटर आहे ना रजिस्टर करून पाठवायचंय. रजिस्टरचं महाराष्ट्रासाठी बारकोड काय आर्यम असतो काय आर्यम. त्याचप्रमाणे बारकोड किती अंकी असतो 13 अंकी असतो. प्रत्येक राज्यासाठी बारकोडची सिरियल वेगळी असते. शेवटी काय असतंय आयन असतंय आर्यम त्यानंतर 9 अंक आणि त्यानंतर परत आयन. बारकोड 13 अंकी असतो. आता तुला काय करायचं रजिस्टर करून आर्टिकल पाठवायचे. रजिस्टर केलेल्या आर्टिकलचा फायदा काय होतो अचूक डिलिव्हरी होते. त्याचप्रमाणे प्रूफ राहते. त्याचप्रमाणे आर्टिकल कोणाला व्यवस्थित द्यावं लागतंय ज्याचं नाव आहे त्यालाच. तू काय करायला साधे पत्र कोणाला वाटायला कोणाचे घराचे कोणाला पत्र द्यायलास ते तुला कार्यक्रम माहिती तू काय करायला असं काय नाही. त्याच्याबद्दल मी काही जास्त बोलत नाही. तुझ्या पद्धतीने ते चालू दे. आलं लक्षात. आता आर्टिकल काय करायचं रजिस्टर करून पाठवायचंय. बघ रजिस्टर करून पाठवायचंय. काय केलं रजिस्टर करायचंय. हे बघ तुला सांगतो तू काय केलं पोस्टातून त्या आर्यमचं स्टिकर घेतलं बारकोड घेतला पत्राला चिकटवला आणि तू काय केलं त्या लेटर बॉक्स असते बाहेर लेटर बॉक्स क्लॉज नंबर किती क्लॉज नंबर 18 ते आपण बघितलं लेटर बॉक्स मध्ये टाकलं.
ट्रीटेड ॲज अनपेड, त्यानंतर डबल वसुली चार्ज वगैरे कसं आहे ते मी तुला सांगतो व्यवस्थित. आता लक्षात घे, रजिस्टर करायचं आहे तर तुला विंडोवरती दाखल करावं पत्र. विंडोवर म्हणजे काय, खिडकीवर. खिडकीवर म्हणजे काय, काउंटरवर. आलं लक्षात. काउंटरवर काय करायला लागेल, हे तुझं जे मॅटर आहे आर्टिकल काय असेल तुझं लेटर घेऊन जावं लागेल पोस्टात गेल्यानंतर ते घेऊन जावं लागेल बुकिंग काउंटरला गेल्यानंतर तुला सांगतो ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे किती रुपये चार्जेस लागतील. तुला बाबू ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आलं लक्षात. एक 50% लोकांना माहितीये, 50% निवळ गप्पा आणायला येतं. हे पाहिजे आर्टिकल रजिस्टर करायचंय त्यावेळेस तुला काय काय लागतंय, रजिस्ट्रेशन फी लागते, रजिस्ट्रेशन फी प्लस पोस्टेज फी आणि प्लस तुला काय असतंय, एक्नॉलेजमेंट म्हणजे पोच पावती. एक्नॉलेजमेंट जर तुला पाठवायची किंवा मागवायची घ्यायची, एक्नॉलेजमेंट हे तुझा मॅटर आहे, डिपेंड ऑन यू काय करायचं काय नाही. आलं लक्षात. एक्नॉलेजमेंट तुला लावायची असेल तर लावू शकतो, नाही लावायची तरी नाही लावू शकत, हे तुझ्यावर डिपेंड आहे. आलं लक्षात. हे काय आहे, हे समजा पर्यायी मार्ग आहे. थोडक्यात तुला सांगतो पर्याय थोडक्यात, तुला लावायचे लावू नाही तर नको लावतो. आता रजिस्ट्रेशन फी किती लागते लेटरसाठी, एनी लेटर कुठलंही आर्टिकल असू दे, एनी लेटर रजिस्ट्रेशन फी ही बाबड्या तुला 17 रुपये लागते. किती रुपये, 17 रुपये. हे पाहिजे, एनी रजिस्ट्रेशन फी लागल 17 रुपये. त्यानंतर तुला पोस्टेज चार्जेस किती रुपये लागतील, पोस्टेज चार्जेस बघ बाबड्या, प्रत्येक 20 ग्रॅमला तुला 5 रुपये लागतील. किती, 5 रुपये. आणि एक्नॉलेजमेंट फी किती रुपये असते, 3 रुपये असते. त्याचप्रमाणे तू काय करायला, महसूल मध्ये कामाला आहे, तू रोज पत्र बुकिंग करायला तुला एकदाच एक्नॉलेजमेंट घेऊन जायचं तिकडं. 50 एक्नॉलेजमेंटचा गट्टा असतो. किती, 50 एक्नॉलेजमेंटचा गट्टा 3 रुपयाला असतो फक्त. किती, 3 रुपयाला. तुला जर विचारलं परीक्षेला 50 एक्नॉलेजमेंटचा गट्टा कितीला, 3 रुपयाला. त्यानंतर तुला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचे, बुकिंग करायचे त्यावेळेस किती रुपये लागतील काय लागतील ते तुला सांगावं लागतं, व्यवस्थित लक्षात घे. हे बघ, रजिस्ट्रेशन फी लागल, पोस्टेज चार्जेस लागतील आणि एक्नॉलेजमेंट लावायची तर लाव, नाही तर नको लावू. 20 ग्रामला 5 रुपये लागतील प्रत्येक, आणि रजिस्ट्रेशन फी कुठले आर्टिकल असू दे 17 रुपये लागतील. 17 एके 17 किती, 17 एके 17 रुपये लागले. आता तो आर्टिकल घेऊन गेला बरोबर. आर्टिकल घेऊन गेल्यानंतर तुझा कार्यक्रम एवढ्याच भागणार आहे का बाबड्या, तुला माहितीये मॅटर काय आलं आपल्याकडं, जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. कधी झाला सुरू, 1 जुलैला 2017 साली हे लागू झालेले जीएसटी प्रणाली वेगळे. त्याचप्रमाणे 2023च्या नोव्हेंबरच्या आधी आपण ह्याच्यावर रजिस्ट्रेशन फी वर वगैरे जीएसटी घेत नव्हतो. नोव्हेंबर नंतर 2023 नंतर जीएसटी आकारण्यास सुरुवात झाली. जीएसटी किती लागतंय ते मी तुला सांगतो, 18%. आलं लक्षात, 18% जीएसटी लागतोय. आता रजिस्ट्रेशन फी, पोस्टेज आणि एक्नॉलेजमेंट एक्सेप्शन हे तुला वापरायचे नाही वापरायचे नको वापरू. हा सगळा मॅटर ह्याला काय म्हणलं जाईल, ह्याला म्हणलं जाते तुझ्या आर्टिकलचं बुकिंग झालं. काय झालं, तुझ्या आर्टिकलचं बुकिंग झालं बाबड्या. अय चकुले यायला का तुझ्या ध्यानात. हे बघ, रजिस्ट्रेशन फी प्लस पोस्टेज चार्ज आर ऍज कॉल्ड ऍज युअर बुकिंग ऑफ एन आर्टिकल. त्याचप्रमाणे एक्नॉलेजमेंट तुझ्या म्हणण्यावर बाबड्या, लावायचे लाव, नाही लावायचे नको लावू, 3 रुपये तुला लागतील. आता तुला काय करतो, एक उदाहरण घेऊन सांगतो काय किती रुपये लागतील काय नाही. ते तुला काय करतो, थोडा पसारा ना खोलून टाकतो बघ, म्हणजे कसं तुला व्यवस्थित समजेल बाबड्या. तुला आता बघ, तुला आता हे ना किती रुपये लागतील पत्र पाठवायला ते तुला उदाहरणाच्या द्वारे समजायचा प्रयत्न करायलो. लक्षात घे. काय झालं बाबड्या, हे तुझं पत्र आहे, समजा माझंच पत्र आहे. काय करायलोय मी, छकुलीला पाठवायलोय. छकुली कुठेतरी लांब आहे. आलं लक्षात. हे पाहिजे, छकुलीला पत्र पाठवायलोय. समजा तिने काय सांगितलंय, बाबा काहीतरी अंगठी पाठवलोय मी. त्यानंतर सगळ्या एनव्हलप मध्ये त्याचं वजन वगैरे होऊन अंगठी समजा 20 ग्रॅमची आहे. त्यानंतर एनव्हलप मध्ये काय तिला कॅडबरी पाठवली 25-30 ग्रॅमची, आणि एनव्हलपचं काय जे पत्राचं वजन असेल ते सगळं मिळून झालंय किती बाबड्या, ते झालंय 64 ग्रॅम. समजा उदाहरणासाठी तुला सांगतोय, हे फक्त लक्षात घे. आता 64 ग्रॅम तर झालंय, मी पोस्टात तर गेलोय, मला तर किती रुपये द्यावे लागतील, किती रुपये घेऊन जावं लागतील. हा परीक्षेला एक पीए म्हण किंवा पीए साठी प्रश्न विचारले जातात बरं का. तुम्ही इन्शुरन्सची फी काढा किंवा रजिस्ट्रेशन बुकिंग चार्जेस फी काढा, तरी सुद्धा तुला सांगायलो व्यवस्थित लक्ष देऊन पाहिजे. एमटी साठी तयारी करायला तू परफेक्ट झाला पाहिजे आतापासूनच. हे पाय
64 ग्रॅम आहे. 64 ग्रॅम छकुलीला मला पत्र पाठवायचंय. छकुली कुठेतरी दूर राहिली. आलं लक्षात. त्यानंतर ह्यासाठी काय काय लागेल? रजिस्ट्रेशन फी लागेल ना बबड्या, रजिस्ट्रेशन फी. त्यानंतर मला काय द्यावं लागेल? पोस्टेज चार्जेस द्यावे लागतील बबड्या. पोस्टेज चार्जेस बी दिले मी. मला वाटलं पोस्टमन भाऊ कुठेतरी दुसरीकडेच फेकून द्यायला किंवा छकुलीच्या बहिणीकडे लेटर द्यायला, तर त्यामुळे मी काय करेल, त्याला एक्नॉलेजमेंट लावून पाठवेल. म्हणजे तेव्हा काय होईल, छकुलीची सही, म्हणजे मला खात्री होईल की छकुली कडे काय केलंय, गिफ्ट गेलंय, पत्र गेलंय. त्याचप्रमाणे छकुली काय करते, मोबाईल वापरत नाही, तेव्हा फोन लावून विचारत नाही. त्यामुळे काय केलं तुम्ही, एक्नॉलेजमेंट वापरली होती. आता ह्याच्यामध्ये बघ, रजिस्ट्रेशन फी मला लागेल 17 रुपये. तुला सांगितलं कुठला आर्टिकल असो, काही उद्योग असो, 17 रुपये फी लागेल बबड्या. त्यानंतर प्रत्येक 20 ग्रामला किती रुपये लागतील? प्रत्येक 20 ग्रामला 5 रुपये. आता पहिले 20 ग्राम 5 रुपये, त्यानंतर 20 ग्राम, समजा 40 ग्राम झालं 5 रुपये, त्यानंतर 60 ग्राम झालं 5 रुपये, आणि 60 च्या वरती 4 ग्राम आहे, तरी तिथे सुद्धा 5 रुपये लागतील. म्हणजे किती झाले, 5 चोक 20 झाले. हे बघ, आता तुला आहे ना, मी बालवाडीतल्या पोरासारखं शिकवलंय भाऊ. तुला जर हे समजत नसेल ना भाऊ, तू काहीच करू नको. हे बघ, 5 चोक 20 रुपये. आलं लक्षात. एक्नॉलेजमेंट फी किती रुपये लागणार आहे? 3 रुपये लागणार आहे. आता 17 प्लस 20 प्लस 23 हे किती झाले बाबड्या? 40 रुपये झाले. 40 रुपयात ना कार्यक्रम होणार आहे का? तसं नसते ना भाऊ. आपल्याकडे जीएसटी आलाय ना. जीएसटी आलाय किती? 18% जीएसटी आलाय. 40 चे 18%. 18% म्हणजे कशा काढायचे असते तर, दिलेले अमाऊंट गुणिले 18 भागिले 100. आता 0 ला 0 कटला, 2 दुणे 4, 2 पंचे 10, त्यानंतर 18 दुणे 36 भागिले 5, 5 7 35 उरले 2, 1 5 7.2. आता हे बघ, 40 रुपये आपले झाले होते. 40 रुपये झाल्यानंतर किती झाले तो? 40 रुपये. ह्याच्यावर जीएसटी लागला 7.2 रुपये. 7.2 रुपये. टोटल मॅटर किती रुपयात झाला? 47.2 रुपये. कायसाठी? छकुलीला पत्र पाठवायला. आता मी काय करायचं, 47.2 रुपये झाले तर किती रुपये द्यायचे? ते द्यायचे मी 47 रुपये द्यायचे. राऊंड फिगर किती? 47 रुपये. काय असतं डेसिमल पॉईंट? तू शिकला असशील कशामध्ये, गणितामध्ये. 5 च्या पुढे असेल तर राऊंड फिगर पुढची पकडली जाते, 5 च्या आत असेल तर राऊंड फिगर अलीकडली पकडली जाते. त्याचप्रमाणे मला काय करायला लागेल, 64 ग्रॅम रजिस्टर लेटर पाठवण्यासाठी मला 47 रुपये काय लागतील? बुकिंग चार्जेस लागतील. त्याचप्रमाणे जर समजा तू लक्षात घे, रजिस्ट्रेशन आणि पोस्ट फक्त यूज केलं, एक्नॉलेजमेंट वापरली नाही, तर तुला इथं दोन्हीवर फक्त काय लागेल? जीएसटी लागणार आहे. एक्नॉलेजमेंट जर यूज केली तर एक्नॉलेजमेंट वर सुद्धा काय होतो? जीएसटी लागतो. आलं का लक्षात? हे किती? 3 रुपये, 20 रुपये, 17 रुपये, एकूण झाले आपले 40 रुपये. 18% जीएसटी, 7.2 आला. 40 मध्ये 7.2 ऍड केले आणि 47 रुपये आपण बुकिंगचे चार्जेस दिले. जमला का भाऊ कार्यक्रम? आता तू जर माझी व्यवस्थित रोज व्हिडिओ पाहत असशील, तुला एक काम करतो मी, एक गणित देतो. काय देतो गणित? तू आहे ना, समजा 180 ग्रॅम काय करायला पत्राचं वजन आहे, तर विथ एक्नॉलेजमेंट ते पाठवण्यासाठी, रजिस्टर करण्यासाठी किती रुपये लागतील? तू ते काय कर, हे गणित सोडव. 180 ग्रॅम आहे समजा पत्राचं वजन, आणि ते काय कर, तू कमेंट मध्ये टाक त्याचं उत्तर किती येते, काय येते ते मी पाहतो. 180 ग्रॅम. आता एवढं समजलं असेल तर तुला सांगतो पुढचं मॅटर काय आहे, कसं आहे. आता हे बघ, लेटर मध्ये काय असतंय, आपण आता रजिस्टर पत्राबद्दल माहिती बघितली. आता साधे पत्र असते, एक साधे पत्र. साधे पत्र भाऊ तुला माहिती, तू काय करायला साध्या पत्रांचं? कोणाकडे द्यायला? भाऊ द्या ना, मी चाललो इकडं. भाऊ देता तुम्ही? तू तुझ्या पद्धतीने कार्यक्रम चालू दे साध्या पत्राचा, मी काय तुझ्या बोलत नाही. रजिस्टर पत्र काय करायचे बबड्या? एक्नॉलेजमेंट असेल तर व्यवस्थित तू लक्ष देऊन काम कर. त्याचप्रमाणे कोर्टाच्या नोटीस असते, जमिनीच्या नोटीस असतात, तू व्यवस्थित त्याच कस्टमर कडे दे. नाही तर भाऊ तू 100% अटकतो कधी ना कधी. आलं लक्षात? कोण काय करते तर गावातल्या टपरी ठेवायला तर पत्र, तसलं करायचं नाही बरं का बबड्या.
आलं का लक्षात? आपलं पोस्ट खातं आहे, चुकीत सापडला तुला सोडणार नाही. आलं लक्षात? हे पाय, साधं पत्र आहे. पत्र तू काय म्हणला, मला ना बुकिंग करायचं नाही, काहीच करायचं नाही, मला फक्त आहे ना त्या कस्टमर पर्यंत डायरेक्ट पाठवून द्या. मग त्यावेळेस काय केलं तर हे पत्र आहे तुला माहिती आहे, सेंटर ऍड्रेस, त्यानंतर इथं इथं सेंटर ऍड्रेस, इथं रिसिव्हर ऍड्रेस, नाही का? इथं काय केलं जातं, पोस्टेज स्टॅम्प लावले जातं. पोस्टेज स्टॅम्प तू बघितलं, पोस्टेज स्टॅम्प काय असते, रेव्हेन्यू स्टॅम्प काय असते, तर सर्व्हिस स्टॅम्प काय असते. तर सर्व्हिस स्टॅम्प कुठे युज करतो बाबडे आपण? ऑफिशियल पोस्टल आर्टिकल्स मध्ये आपण सर्व्हिस स्टॅम्प युज करतो. क्लॉज नंबर किती, 198 ते 204 पर्यंत. त्याचप्रमाणे आपण काय बघितलं, कॅम्प आर्टिकल, कॅम्प बॅग वगैरे तू सगळा मॅटर बघितला आहे. त्याचप्रमाणे प्रोव्हिजन आर्टिकल, सेक्शन 4 वगैरे सगळं तुझ्या ध्यानात असणार आहे. त्याचप्रमाणे आता लक्षात घे, पोस्टेज स्टॅम्प इथं लावले जाते. आता पोस्टेज स्टॅम्प लावायचे, त्याचे किती रुपये लागतील, काय लागतील ते सांगतो. इथं तो साधं पत्र आहे, प्रत्येक 20 ग्रॅमला 5 रुपये लागतील बरं का बाबड्या. जर समजा तुझं आर्टिकल 42 ग्रॅमचं आहे, तर तुला काय करावं लागेल, ह्या इथं तुला वरती एकूण 15 रुपयाचे पोस्टेज स्टॅम्प चिटकवायला लागतील. 5-5चे 3 चिटकाव, नाही तर 10 एक चिटकाव आणि 5चा एक चिटकाव. 42 ग्रॅमला 15 रुपये कशी लागली ते तुला सांगतो बघ. पहिल्या 20 ग्रॅमला 5 रुपये, दुसऱ्या 20 ग्रॅमला 5 रुपये, आणि वरचे 2 ग्रॅमला सुद्धा 5 रुपये लागतात. आलं ध्यानात? आता तू काय केलं, पत्र पाठवताना ना डायरेक्ट तू लेटर बॉक्स मध्ये टाकून दिलं पत्र. साधं पत्र आहे हे तुला माहितीये, लेटर बॉक्स आपलं आठवलं असेल, पिन कोड असतंय, इथं अशी खिडकी असती, ह्यात तू काय करतो, गप्पन पत्र टाकतोस. आता तू काय केली, तर पोस्ट स्टॅम्प नाही लावले, काहीच नाही लावले, काहीच नाही कुठं केला, तरी सुद्धा तुझं ते आर्टिकल काय केलं जाईल, पुढे पाठवलं जाईल. तुला सांगितलं, आर्टिकल विथ पोस्टेज स्टॅम्प और विदाउट पोस्टेज पेमेंट ऑफ पोस्टेज स्टॅम्प आपण फॉरवर्ड करतो, ट्रान्समिशन करतो. आता इथं कसा मॅटर केला जातो ते तुला सांगतो बघ. पत्र पाठवलंस, लेटर बॉक्स तुला माहिती आहे, लेटर बॉक्स क्लॉज नंबर 18, पोस्ट बॉक्स, पोस्ट बॅग 56, 55, 57 सगळं लक्षात आहे तुझ्या. हे बघ, आता लेटर बॉक्स मध्ये टाकलं, ज्यावेळेस ते आर्टिकल डिलिव्हर केलं जातं, त्यावेळेस जर ते समजा तू कुठलाही पोस्टेज स्टॅम्प लावला नाही, तर ते अनपेड समजलं जातं. अनपेड समजून तुझे काय केले जातील, चार्जेस घेतले जातील. किती रुपये चार्जेस घेतले जातील, डबल द पोस्टेज स्टॅम्प. डबल द पोस्टेज स्टॅम्प त्याच्यामध्ये 2 कंडिशन येतात, ते मी तुला समजून सांगायलो. हे बघ, डबल द पोस्टेज स्टॅम्प जर काय असेल, आर्टिकल जर अनपेड असेल, तर सर समजा तुला 15 रुपयाचे स्टॅम्प लावायचे, ते तू 1 रुपयाचा स्टॅम्प लावला नाही, तू काय केलं, ते आर्टिकल अनपेड समजलं जाणार. डबल द पोस्टेज स्टॅम्प म्हणजे 15 × 2 तुझे 30 रुपये डिलिव्हरीच्या टाइम कडून ऍड्रेस कडून घेतले जाते, तर ज्याला आर्टिकल डिलिव्हर होणार आहे त्याच्याकडून. त्यानंतर बघ, जर समजा कमी किमतीची तिकीट लावली असेल, कमी किमतीची तिकीट आता कमी किमतीची तिकीट म्हणजे काय येतं, हे बघ, कमी किमतीची तिकीट जर समजा 15 रुपये लागत होते तुला, त्यासाठी पोस्टेज चार्जेस तू काय केलं, 12 रुपयाची तिकीट लावले. आता 12 रुपयाची तिकीट लावल्यानंतर तू 3 रुपये कमी पडते, कमी 3 रुपये पडले, त्यावेळेस काय केलं जातं, ज्यावेळेस आर्टिकल ते डिलिव्हरीसाठी येतं, डेस्टिनेशन ऑफिस ऑफ डेस्टिनेशन, तिथं आल्यानंतर तिथं ड्यू स्टॅम्प एक असतो. ड्यू स्टॅम्प त्या आर्टिकल वर तुझ्या मारला जातो. किती रुपये तुझे डिफिशियन्सी, 3 रुपये. 3 रुपये गुणिले 2 तुझे 6 रुपये डिलिव्हरीच्या टाइमला ऍड्रेस कडून वसूल केले जाते. आलं लक्षात तुला, साध्या पत्राचा मॅटर, रजिस्ट्रेशन पत्राचा मॅटर, सगळं धिंगाण आलं लक्षात. लेटर मध्ये एवढंच तू लक्षात ठेव. आता तुला काय करतो, लेटर कार्ड काय मॅटर आहे तुला समजायचा प्रयत्न करतो. तर आपण लेटर बघितलं, आता दुसरा प्रकार बघ, लेटर कार्ड आहे. कुठला, लेटर कार्ड. आता लेटर कार्ड म्हणजे काय असतंय, पत्राचा असा जाड भाग असतोय, पेपरचा असा जाड भाग असतोय, ज्याच्यावर काय करशील तू, व्यवस्थित तू कार्यक्रम रेशील, आणि ते काय करता येईल, ते एनक्लोज करून म्हणजे बंदिस्त करून व्यवस्थित ते पाठवता येईल, त्याला म्हणतात लेटर कार्ड. हे बघ, लेटर कार्ड म्हणजे काय असतंय, पेपरचा असा जाड भाग असतोय, पेपरचा जाड भाग, ज्याच्यावर काय करशील तू, व्यवस्थित पत्र लिहिशील, काय लिहायचं ते असेल ते तुला उद्योग, आणि ते काय करता येईल, व्यवस्थित एनक्लोज करून म्हणजे व्यवस्थित बंदिस्त करून व्यवस्थित ते काय करता येईल, पाठवलं जाईल. ह्याला म्हणजे तर लेटर कार्ड म्हणते. तर आता लक्षात घे, लेटर कार्डचं
काय केलं जाते, तुला परीक्षेला प्रश्न विचारला जातंय लेटर कार्डचं वजन किती बबल्या. लेटर कार्डचं वजन असते बघ, हे बघ लेटर कार्डचं मॅक्झिमम वेट लक्ष ठेवायचं आहे तू 5 ग्रॅम. जनरल तुला विचारलं लेटर कार्डचं वजन किती आहे, तर तुला यायचं आहे 5 ग्रॅम. आणि तुला जर तिथं मेन्शन असेल, मेन्शन म्हणजे तिथं जर उल्लेख केलेला असेल, काय उल्लेख केलेला असेल, प्रायव्हेटली मॅन्युफॅक्चर लेटर कार्डचं वजन किती असते, हे बघ तिथं जर मेन्शन असेल लक्षात घे, स्टार केला इथं का ते INP प्रायव्हेटली मॅन्युफॅक्चर लेटर कार्ड LC लिहितो. त्यांचं म्हणशील लिव्हिंग सर्टिफिकेट का, LC लेटर कार्ड लिहिले प्रायव्हेटली मॅन्युफॅक्चर असेल तर मॅक्झिमम वेट त्याचा असते बाबल्या 3 ग्रॅम असते. त्याचप्रमाणे लेटर कार्ड साठी रजिस्ट्रेशन फी किती लागते, लेटर कार्डची रजिस्ट्रेशन फी सुद्धा बघ, रजिस्ट्रेशन फी 17 रुपये. त्याचप्रमाणे तुला काय विचारतील परीक्षेला, डिपार्टमेंटल लेटर कार्डची साईज किती, लक्षात घे डिपार्टमेंटल साईज. डिपार्टमेंटल म्हणजे काय, डिपार्टमेंटल म्हणजे काय, सरकारी. किती साईज आहे, साईज असते बघ 14x9 सेंटीमीटर. परीक्षेला लय वेळा विचारला प्रश्न बरं का, 14 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. परीक्षेला लय वेळा प्रश्न विचारलाय हा. तू काय करायचंय, तिकडे काही का परिचित दिसना तुला पर्याय, तुला हे पर्याय दिसले डायरेक्ट तुका मारायचंय, जास्त वाचायची गरज नाही. हा पण तू व्यवस्थित लक्ष द्यायचंय, लेटर कार्ड विचारलंय का, लेटर बद्दल विचारलंय का, पोस्ट कार्ड बद्दल विचारलंय, ते व्यवस्थित लक्ष द्यायचे बरं का. हे बघ डिपार्टमेंटल साठी 14 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर लेटर कार्डची साईज असते, डायमेन्शन असते. एवढं तुझ्या ध्यानात आलंय का, आता लक्षात घे. एवढं तुझ्या ध्यानात आलं असेल तर तुला बघ व्यवस्थित आहे ना. आता इनलाईन लेटर कार्ड काय असते ते तुला समजायचा प्रयत्न करतो. हे आता खोडून टाकतोय. लेटर कार्ड मध्ये इनलाईन लेटर कार्ड असते. इनलाईन लेटर कार्ड आहे ना, तू हे पाय इनलाईन लेटर कार्ड. आता तुला पहिल्यांदा जर शब्द आहे का अशी इनलाईन लेटर कार्ड तू जर बघितलं नसेल तर तुला एका झटक्यात आणून देतो लक्षात. काय तुझ्याकडे पत्र येतंय, पत्र आल्यावर ना उजव्या कोपऱ्यात बघायचं 2.5 रुपयाचा छाप असतंय. किती, 2.5 रुपयाचा छाप असतंय. त्याचप्रमाणे चांगलं वरच्या ठळक अक्षरात लिहिलेलं असतंय, ILC लिहिलेलं असतंय किंवा इनलाईन लेटर कार्ड लिहिलेलं असतंय. आलं का गपकन लक्षात तुझ्या. आता नसेल आलं तर हे बघ 2.5 रुपयाचा छाप कुठं असते, असं वरच्या कोपऱ्यात असते, पत्र असतंय, इथं छाप असतंय, निळशाहीमध्ये असतंय, ते फ्रँकिंग वगैरे केलेलं असतंय, ते मॅटर वेगळं आहे. त्याचप्रमाणे इथं काय असतंय, कधी कधी इथं ते डायरेक्ट RM वगैरे नंबर जे असते SC वगैरे तो डायरेक्ट छापून येतो. त्यानंतर इथं वरती लिहिलेलं असतंय ILC लिहिलेलं असतंय किंवा इनलाईन लेटर कार्ड असा शब्द लिहिलेला असतोय. हे पाय आता इनलाईन लेटर कार्ड बघतोय. इनलाईन लेटर कार्डचं स्टॅम्प डिप्रेशन म्हणजे थोडक्यात पहिला मुद्दा लक्षात घे, 2.5 रुपये त्याचा दर आहे. किती, 2.5 रुपये इनलाईन लेटर कार्डचा दर आहे. त्यानंतर इनलाईन लेटर कार्डची साईज जर विचारली, साईज बघ किंवा पेपरची साईज बरं का 70 GSM असते. त्याचप्रमाणे आपण लेटर मध्ये सुद्धा बघितलं 70 GSM, त्याचप्रमाणे 0.08 mm आणि 0.18 mm. लेटर कार्ड विचारलं 70 GSM लक्षात ठेवायचं आहे. आले लक्षात. त्यानंतर हे जे इनलाईन लेटर कार्ड येतं ते फॉरवर्डेड किंवा ट्रान्समिशन कुठे केले जाते, ओनली इन इंडिया. ओके, ओनली इन इंडिया. फक्त इंडियामध्ये INC चा वापर होईल, इंडियामध्ये फक्त ट्रान्समिशन होईल त्याचं. एवढ्याच्या मध्ये काय केलं जाईल, पाठवले जातील काय, इनलाईन लेटर कार्ड. ह्याच जर विचारलं तुला इनलाईन लेटर कार्डचं मॅक्झिमम वेट किती बाबल्या, मॅक्झिमम वेट लक्षात घे, मॅक्झिमम वेट असते 5 ग्रॅम. 5 ग्रॅम किती, 5 ग्रॅम लिहिलंय बरं का. इनलाईन लेटर कार्डचे मुद्दे लक्षात आले. 2.5 रुपये दर असते, 70 GSM पेपरची साईज असली, पेपर साईज होतो. त्यानंतर इंडियामध्ये फक्त ओनली ट्रान्समिशन ऑर फॉरवर्डेड इन इंडिया, 5 ग्रॅम जास्तीत जास्त वजन, मॅक्झिमम वेट. त्यानंतर ह्याचं डायमेन्शन कसं असतंय, साईज कशी असते ते तुला व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न करतो बघ. आता ह्याच्यामध्ये लेटर कार्डचे 2 प्रकार येतं इनलाईन लेटर कार्डचे, एक फोल्डेड असतंय आणि एक अनफोल्डेड असतंय.
अनफोल्डेडची मॅक्झिमम मिनिमम साईज सांगतो आणि फोल्डेडची सुद्धा मॅक्झिमम मिनिमम साईज सांगतो बघ. हे बघ इथे तो डायमेन्शन देतो डायरेक्टली. डायमेन्शन काय असते काय नाही हे पाहिजे. फोल्डेड अनफोल्डेड लिहितो तो अनफोल्डेड. आता हे लिहिलं इथं मिनिमम लिहितो, इथे लिहितो मॅक्झिमम. हे समजलं तुला? आता हे पाहिजे इथे लिहिलंय फोल्डेड, त्यानंतर इथे लिहिलंय मिनिमम मॅक्झिमम आणि अनफोल्डेड. कशाचं? इनलाईन लेटर कार्डचं. आता फोल्डेड असेल काय? इनलाईन लेटर कार्ड. फोल्डेड साईज असते किती? 15.2 सेंटीमीटर. हे बघ 15.2 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर असते. किती? 9 सेंटीमीटर फोल्डेडची. आणि जर मॅक्झिमम विचारलं, मॅक्झिमम साईज असते 21 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे अनफोल्डेड इनलाईन लेटर कार्ड असेल तर त्याची साईज असते बघ 28.2 सेंटीमीटर बाय सीएम लिहिलं बरं का. अक्षर बारीक असेल दिसत नसेल पण बाय बोलण्याकडे लक्ष देतो. आणि इथं 18.2 सीएम अनफोल्डेडची मिनिमम आणि अनफोल्डेडची मॅक्झिमम जर विचारली तर ती लक्षात घ्यायची 30 सेंटीमीटर बाय 21 सेंटीमीटर. कशाचे फक्त आपण मॅटर डायमेन्शन कशाचं बघतोय? इनलाईन लेटर कार्डचं. आता बघ फोल्डेड असेल 15.2 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर 21 बाय 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे अनफोल्डेड असेल 28.2 आणि 18.2 सेंटीमीटर मिनिमम, मॅक्झिमम 30 बाय 21 सेंटीमीटर. लेटर कार्ड मध्ये एवढीच माहिती लक्षात ठेवायची, बाकी तू काहीच डोक्यात घेऊ नको. आलं लक्षात? इनलाईन लेटर कार्ड किती? 250 रुपये दर आहे. त्याचप्रमाणे ट्रान्समिशन ऑफ ओनली इन इंडिया हे सगळं तुझ्या ध्यानात आले. आता आपण लेटर कार्ड बद्दल सर्व माहिती बघितली. तुला पोस्ट कार्ड काय मॅटर आहे, किती रुपये दर आहे ते तुला आता व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करायलोय. पाय तर लक्ष देणे. लक्षात घ्या, आपण आता लेटर आणि लेटर कार्ड बद्दल माहिती बघितली. आता तुला सांगतो तिसरा प्रकार आहे बघ, फर्स्ट क्लास मेल मधील पोस्ट कार्ड. बघण्या पोस्ट कार्ड आहे. पुस्तकात काय असू दे मी सांगलो ते फक्त लक्षात ठेव. पोस्ट कार्ड काय मॅटर आहे? पोस्ट कार्ड म्हणजे काय असतंय? एक पोस्टची लेखन सामग्री, सर्वात स्वस्त अशी लेखन सामग्री बघ. लेखन सामग्री, लेखन सामग्री कशी आहे ती? सर्वात स्वस्त आहे. आता पोस्ट कार्ड म्हणजे काय असतंय? पिवळ्या कलरचं असतं ते पोस्ट कार्ड असतंय बरं का, तू पाहिला असशील. त्याच्यावर काय केलं जातंय? तू पत्र लिहू शकतो आणि ते काय केलं जातंय? पाठवलं जातंय. सर्वात स्वस्त लेखन सामग्री पोस्टाची कुठली आहे? डाक विभागाची पोस्ट कार्ड आहे. आता पोस्ट कार्ड जर बघितलं, तुला सर्वात पहिल्यांदा सांगतो पोस्ट कार्ड कधी सुरुवात झालं, काय झालं, कुठं झालं, परीक्षेला विचारत नाही पण तुला लक्षात राहावं म्हणून तुला सांगायला पाहिजे. 1869 साली ऑस्ट्रेलिया. तू काय कर कमेंट मध्ये मला सांग ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कुठला. त्यानंतर 1872 ला ब्रिटन. त्यानंतर 1879 ला काय झालंय? आपल्या भारतामध्ये पोस्ट कार्ड सेवा सुरू झाली. त्यावेळेस पोस्ट कार्डची किंमत किती रुपये होती बाबल्या? 3 रुपये होती. किती? 3 रुपये होती का बाई? 3 पैसे होती. किती? 3 पैसे. 3 पैसे काय होतं? पोस्ट कार्डची प्राइस होती. त्याचप्रमाणे बघ ह्याला काय म्हणतो? ओपन कम्युनिकेशन सामग्री म्हणते तो. ओपन कम्युनिकेशन लक्षात घे. ओपन कम्युनिकेशन. ओपन कम्युनिकेशनचा अर्थ काय होतंय? आता ओपन कम्युनिकेशन म्हणण्याचं कारण काय? पोस्ट कार्डला त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या येतात का ते तुला सांगतो. छकुले नीट पाय. ओपन कम्युनिकेशन म्हणलं तर पोस्ट कार्डला, कारण की ना हे जे पोस्ट कार्ड येतं ते फोल्ड करता येत नाही. नॉट फोल्डेड. फोल्डेड करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण त्यांना एनव्हलप मध्ये टाकून सुद्धा त्यांचं ट्रान्समिशन करू शकत नाही किंवा पाठवू शकत नाही. कशामध्ये? एनव्हलप मध्ये टाकून. त्याचप्रमाणे आपण त्यांना फोल्ड करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण बुक पॅकेट प्रमाणे सुद्धा आपण त्यांना पोस्ट कार्डला पाठवू शकत नाही. त्याचप्रमाणे पोस्ट कार्डला ना काही पण जोडता येत नाही. हे पाय काही जोडता येणार नाही. काहीही जोडता येणार नाही. म्हणजे कशाला? पोस्ट कार्डला तो एक्नॉलेजमेंट जोडता. हा तसलं काय कार्यक्रम नाही. पोस्ट कार्ड काय असतंय? कार्यक्रम कसा असतो पोस्ट कार्डचा? काही जोडता येणार नाही. त्याचप्रमाणे ओपन सामग्री, ओपन कम्युनिकेशन त्याला म्हणलं जातं. त्याचप्रमाणे
ह्याचं जे ट्रान्समिशन आहे हे फक्त ओनली इन इंडिया, ओनली इन इंडिया, म्हणजे पोस्ट कार्ड सेवा फक्त कुठे आहे, भारतामध्ये आहे. ट्रान्समिशन फॉरवर्ड रेट ते कुठे केलं जाईल, फक्त इंडियामध्ये केलं जाईल. आपल्या भारताला काय म्हणतात, भारताला कृषी प्रधान देश म्हणतात. त्याचप्रमाणे भारताला काय म्हणतात, तरुणाईचा देश म्हणतात. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काय केलेलं आहे, शूरवीरांनी काय केलेलं आहे, आपले जीवाचे प्राण ह्या भारतासाठी दिलेले आहेत. आलं लक्षात. त्याचप्रमाणे तुला माहिती पाहिजे, बाबू गेनू मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं, काय केलं होतं, ट्रक डायरेक्ट त्याच्या अंगावर घातला होता. भरपूर हिस्ट्री ते आता सोड. इथं पाहिजे ओनली इन इंडिया ट्रान्समिशन केलं जाईल पोस्ट कार्डचं. त्यानंतर तुला सांगायचा विषय, ह्याची साईज किती असते, साईज बघ, साईज सांगतो 14/9 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर. आता 14/9 सेंटीमीटर चालला आपला कार्यक्रम, 14 बाय त्याचबरोबर 18.2 28.2 काय असते, ही असते लेंथ आणि ही असते ब्रेथ. आलं ध्यानात तुला, नाही तुम्ही काहीतरी चाललंय काही समजा ना. 14/9 सेंटीमीटर काय भानगडे, ही 14 सेंटीमीटर लेंथ आणि 9 सेंटीमीटर असती ही ब्रेथ असते बरं का आपल्या. त्याचप्रमाणे तुला सांगायचं झालं, 1 ऑक्टोबरला आहे ना विश्व पोस्ट कार्ड दिवस साजरा केला जातो. विश्व पोस्ट कार्ड दिवस तुला विचारतील परीक्षेला कधी साजरा केला जातो, तुला लक्षात ठेवायचं आहे. विश्व पोस्ट कार्ड दिवस हा 1 ऑक्टोबरला साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोबरला अजून काही गोष्टी असतील, तू काय कर कमेंट मध्ये टाकेव. आलं लक्षात. हे पाय आपण पोस्ट कार्ड बघितलं, ओपन कम्युनिकेशन, त्याचप्रमाणे ट्रान्समिशन इन ओनली इंडिया, साईज बघितली, काय जोडता येणार नाही, कुठे सुरू झालं काय झालं. त्याचप्रमाणे स्वस्त सामग्री 1 ऑक्टोबरला काय केलं तर विश्व पोस्ट कार्ड दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे तुला काय करतो, आता हे करतो आणि पोस्ट कार्डचे जे 5 प्रकार येतं, किती रुपयाला काय मॅटर आहे तुला व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न करतो. हे ध्यानात आले तुझ्या. तर पाय आता पुढं, हे पाय पोस्ट कार्डचे प्रकार. पोस्ट कार्डचे एकूण प्रकार आहेत, लक्षात ठेव 5 प्रकार आहेत. एक 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 तुला समजून सांगतो. पहिला प्रकार बघ, लांबी तुझा. पहिला प्रकार मेघदूत, मेघदूत पोस्ट कार्ड. आता सर्वात स्वस्त जर तुला चकुले विचारलं परीक्षेला, सर्वात स्वस्त पोस्ट कार्ड कुठलं, तू लक्षात घे मेघदूत. मेघदूत हे सर्वात स्वस्त पोस्ट कार्ड आहे. त्याची किंमत किती आहे, 0.25 पैसे. किती, 0.25 पैसे. आता मेघदूत पोस्ट कार्ड बद्दल तुला सांगायचं झालं तर एक महाकवी कालिदास होते, त्यांनी काय केलं होतं, मेघदूतम नावाचं एक दूत काव्य लिहिलं होतं. दूत काव्य कुठल्या भाषेमध्ये होतं, संस्कृत भाषेमध्ये होतं. त्यानंतर त्याच्यावरून काय केलेलं आहे, आपण काय केलेलं आहे, मेघदूत हे पोस्ट कार्ड नाव स्वीकारलेलं आहे. आपण म्हणजे तू किंवा मी नाही बरं का, आपल्या डाक विभागानं. आलं लक्षात. त्यानंतर दुसरा प्रकार तुला सांगतो, दुसरा प्रकार असतोय सिंगल पोस्ट कार्ड. तू ह्याचे प्रकार आणि फक्त काय कर, त्याच्या किमती लक्षात ठेव. सिंगल पोस्ट कार्डची किंमत असते 0.50 पैसे. त्याचप्रमाणे मेघदूत पोस्ट कार्ड जे असतात त्याच्यामध्ये ना 4 भाग दिलेले असते. 4 भाग कायसाठी असते, 4 रंगामध्ये असते, तर जाहिरातीसाठी ते दिलेले असते. सिंगल पोस्ट कार्डची प्राइस बघ 0.50 पैसे असते. त्यानंतर जे रिप्लाय पोस्ट कार्ड असतं, रिप्लाय पोस्ट कार्ड त्याची किंमत असते 1 रुपये. 1 रुपये किती, 1 रुपये असते. त्यानंतर चौथं जे पोस्ट कार्ड आहे ते बघ प्रिंटेड पोस्ट कार्ड. कुठलं, चौथा प्रकार लक्षात घे, प्रिंटेड पोस्ट कार्ड. आता प्रिंटेड पोस्ट कार्डची किंमत जर विचारली तुला यायला पाहिजे, प्रिंटेड पोस्ट कार्डची किंमत असते आपल्या 6 रुपये असते. किती, 6 रुपये. आणि त्यानंतर पाचवं बघ, पाचवं असतंय कॉम्पिटिशन पोस्ट कार्ड. कॉम्पिटिशन म्हणजे काय असतंय, प्रतियोगिता असते. ह्याची किंमत किती असते, ह्याची किंमत असते 10 रुपये असते. सर्वात जर महाग बघितलं तर कॉम्पिटिशन पोस्ट कार्ड असतंय. ते कुठे युज केलं जातं, ज्यावेळेस मीडिया काय केली कॉम्पिटिशन ठेवती त्यावेळेस ते पोस्ट कार्ड काय म्हणते, तर तुम्ही हे करा, आम्हाला पत्र लिहून पाठवा, या विषयावर आपण हे कार्यक्रम चालणार आहे. मीडियाद्वारे जे आपण पोस्ट कार्ड युज करतो त्यावेळेस ते कॉम्पिटिशन पोस्ट कार्ड युज केलं जातं. किती रुपयाला असते ते, 10 रुपयाला असतंय. त्याचप्रमाणे ह्याची जर सुरुवात झाली विचारली तुला, कॉम्पिटिशन पोस्ट कार्डची सुरुवात 14 नोव्हेंबर 1996 ला झालेली. किती, 14 नोव्हेंबर 1996.
14 नोव्हेंबरला काय असतंय, कुठला दिवस असतोय? अलग लक्षात, बालक दिन वगैरे तुझ्या ध्यानात यायला पाहिजे का, कुठला आहे, हिंदी दिवस आहे का काय? कमेंट मध्ये सांग बरं का बबल्या. 14 नोव्हेंबर तुला प्रश्न आहे हा. 14 नोव्हेंबर कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? हे बघ, पोस्ट कार्ड आपण बघितलं, त्याच्यामध्ये आपण 5 प्रकार बघितले. त्यामध्ये सर्वात स्वस्त 0.25 पैशाला मेघदूत पोस्ट कार्ड, त्यानंतर कॉम्पिटिशन पोस्ट कार्ड हे 10 रुपयाला असतंय. अशा प्रकारे आपण काय केलंय, फर्स्ट क्लास मेल जे आहे तो सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टाक्या तू यासाठी जवळपास 40-45 मिनिटं सांगितलं कार्यक्रम. तू व्यवस्थित लक्षात घे, परीक्षेला 100% प्रश्न पुढे विचारला जाणार आहे, ते मी तुला सांगतो बघ. लेटरचं वजन तुला शिकवायचंय 500 ग्रॅम. किती? 500 ग्रॅम. हे पाय 500 ग्रॅम. तुला 3दा-4दा सांगेलो जास्तीत जास्त लेटरचं वजन 500 ग्रॅम. त्याचप्रमाणे तुला सांगितलं रजिस्ट्रेशन साठी काय करायला लागेल, छकुलीला काय तुला पाठवायचंय, कसं पाठवायचंय, किती रुपये लागतील. त्यानंतर तू काय केलं, तिकीट लावून नाही पाठवलं, तिथं गेल्यावर काय कार्यक्रम होईल, ड्यू स्टॅम्प मारला जाईल. त्याचप्रमाणे आपण लेटर मध्ये बरेच प्रकार बघितले. लेटर कार्ड बघितलं, वजन बघितलं, एअर जर प्रायव्हेट मॅन्युफॅक्चर असेल 3 ग्रॅम. सगळा कार्यक्रम झालेला आहे. फर्स्ट क्लास मेल आपण भुगा करून टाकलेला आहे. ह्याच्या पलीकडं तुला जर काही प्रश्न असेल ना भाऊ, तू आहे ना माझ्या नंबरला मेसेज कर, तुला उत्तर देतो. मला नाही वाटत ह्याच्या बाहेर तुला काही प्रश्न असतील. जरी काय होतंय, तुला काही डाऊट वाटला कशाबद्दल, मस्त की मेसेज कर, तुला व्यवस्थित सगळं समजून सांगायचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे तुला अभ्यासात काही मदत लागली, बिनधास्त मला फोन कर, मला मेसेज कर, तू 100% काय करतो, मदत करतो. हा, तू जर टाइमपास म्हणून कार्यक्रम चालला असेल, भाऊ तू व्हिडिओ नको पाहू, काहीच नको करू. तुला काय करायचं, ह्यावेळेस 2025 ला सिलेक्शन झालंच पाहिजे. आलं लक्षात? त्या पद्धतीने सगळं आपण कार्यक्रम चालवलाय. तर आता आपण सेकंड क्लास मेल जो आहे तो पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतं, त्याच्यामध्ये आता बरेच चेंज झालेले आहेत. त्याचप्रमाणे बुक पोस्ट आलंय, त्यानंतर पिरियडिकल पोस्ट आलंय. हे जे चेंजेस आहेत ते सगळे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण घेऊया आणि भेटूया आता पुन्हा